नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या लेक्चर मध्ये आपल्याला एचआरएम मधील आपण तिसरा टॉपिक पाहत होतात आणि तो म्हणजेच काय, ह्युमन रिसोर्स रिक्रुटमेंट अँड सिलेक्शन. त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल काय, मानव संसाधन भरती आणि निवड. हे लक्षात. तर या लेक्चर मध्ये आपल्याला या तिसऱ्या युनिट मधील पुढचा पॉइंट घ्यायचा आहे आणि तो म्हणजेच काय, सिलेक्शन प्रोसेस. हा पुढचा पॉइंट आहे. तर यामध्ये माहिती ही निवड प्रक्रियेसंबंधित देण्यात आलेली आहे. ही निवड प्रक्रिया काय असते याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे या ठिकाणी, हे लक्षात. तर आता बघा, भरतीमध्ये काय केलं जात होतं. भरतीमध्ये संभाव्य कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना रिक्त पदासाठी आवेदन किंवा अर्ज करण्यासाठी आकर्षित करण्याची क्रिया म्हणजेच काय, भरती आपण म्हटलं. हे लक्षात. आता भरतीनंतर जो काही पुढचा टप्पा असतो तो म्हणजेच काय, निवड प्रक्रिया असते. हे लक्षात. म्हणजे ज्या ठिकाणी भरती ही संपते किंवा ज्या ठिकाणी भरतीची प्रक्रिया संपते त्याच ठिकाणी ताबडतोब लगेच निवड प्रक्रिया सुरू होते. हे लक्षात. म्हणून त्या ठिकाणी सांगता येऊ शकते बघा, कर्मचारी व्यवस्थापनामध्ये भरतीनंतर निवड हा दुसरा टप्पा असतो आणि हा टप्पा अतिशय महत्वाचा असतो. कारण निवड प्रक्रियेद्वारे जे काही उमेदवार निवडले जाणार आहेत किंवा जे काही कर्मचारी निवडले जाणार आहेत त्या निवडलेल्या कर्मचाऱ्यावरच व्यवसाय संघटनेची कार्यक्षमता अवलंबून असते. हे लक्षात. म्हणून या ठिकाणी सांगता येऊ शकते, निवड प्रक्रिया ही अतिशय महत्वाची प्रक्रिया असून भरतीनंतर सुरू होणारी प्रक्रिया आहे किंवा भरतीनंतर दुसरा महत्वाचा टप्पा म्हणून सांगता येऊ शकतो. आणि याद्वारे जे काही कर्मचारी व्यवसाय संघटनेमध्ये घेतले जाणार आहेत त्या कर्मचाऱ्यावरतीच काय, व्यवसायाची कार्यक्षमता किंवा यश अपयश अवलंबून आहे हे सांगता येऊ शकते. तसंच पुढे या ठिकाणी सांगता येऊ शकते काय, जे काही भरती प्रक्रियेद्वारे उमेदवारांसाठी काय किंवा उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आकर्षित केले जाते. आता आकर्षित केल्यानंतर या निवड प्रक्रियेद्वारे काय केलं जाणार आहे, योग्य त्या उमेदवाराची उपक्रमामध्ये निवड केली जाणार आहे. हे लक्षात. म्हणजेच या ठिकाणी सांगता येऊ शकते, भरतीनंतरचा हा दुसरा महत्वाचा टप्पा आहे आणि भरती ज्या ठिकाणी संपते त्या ठिकाणीच निवड प्रक्रिया सुरू होते. म्हणून निवड प्रक्रियेवर लक्ष देणे अतिशय महत्वाचं आहे. कारण भरतीद्वारे जे काही उमेदवारांकडून अर्ज मागवले जाणार आहेत मग त्या अर्जाची छाननी या निवड प्रक्रियेमध्ये केली जाणार आहे. हे लक्षात. त्यासोबतच अर्जांची छाननी असेल, त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय, जे काही उमेदवारांनी प्रार्थना पत्र उपक्रमाला किंवा व्यवसाय संघटनेला दिलेला आहे किंवा विनंती पत्र की बाबा आम्हाला आपल्या उपक्रमामध्ये कार्य करण्याची काय संमती मिळावी किंवा मग कार्य करण्यासाठीचा एक मौका म्हणता येईल आम्हाला मिळावा, म्हणून ते काय करतात, प्रार्थना पत्र पाठवतात. मग अर्जाची छाननी, प्रार्थना पत्राची चौकशी, त्यासोबतच काय उमेदवारांना विविध चाचण्यासंबंधी माहिती दिली जाते या निवड प्रक्रियेच्या माध्यमातून. त्यासोबतच काय, त्यांच्या विविध चाचण्या घेतल्या जातात उमेदवारांच्या या निवड प्रक्रियेच्या माध्यमातून. त्यासोबतच काही चाचण्या झाल्यानंतर काही मुलाखती घेतल्या जातात या निवड प्रक्रियेच्या माध्यमातून. हे लक्षात.
म्हणून या ठिकाणी सांगता येऊ शकते काय, भरतीनंतरचा दुसरा महत्वाचा टप्पा म्हणजे निवड प्रक्रिया. निवड होय, या निवड प्रक्रियेमध्ये जे काही भरतीद्वारे किंवा मग उमेदवाराकडून जे काही अर्ज या भरतीच्या माध्यमातून मागवलेले आहेत त्यांची छाननी करणे, प्रार्थना पत्रांची चौकशी करणे, त्यासोबतच काय त्यांना जे काही उपक्रमामध्ये निवड प्रक्रियेसंबंधी माहिती देणे किंवा चाचण्यासंबंधी माहिती देणे, त्यांच्या वेगवेगळ्या चाचण्या घेणे, मुलाखती घेणे, ह्या सर्व बाबी काय केल्या जाणार आता या निवड प्रक्रियेत केले जाणार आहेत. म्हणून या ठिकाणी सांगता येऊ शकते पुढे काय, निवड ही भरती प्रक्रियेनंतर करण्यात येणारी प्रक्रिया असून भरती प्रक्रियेमध्ये काय संभाव्य कर्मचाऱ्यांचा शोध घेतला जातो आणि शोध घेऊन त्यांना उपक्रमाकडे काय अर्ज करण्यासाठी प्रवृत्त केले जाते. हे लक्षात. तर निवड प्रक्रियेमध्ये काय केलं जाते, जे काही उमेदवारांनी अर्ज केलेले असतात त्या अर्जाची छाननी घेऊन त्यांना वेगवेगळ्या चाचण्या संबंधी माहिती देणं, त्यांच्या वेगवेगळ्या चाचण्या घेणे, मुलाखती घेणे आणि त्यांची काय उपक्रमामध्ये निवड करणे किंवा मग उपक्रमामध्ये घेण्याची व्यवस्था करणे म्हणजेच काय निवड करणे होय या ठिकाणी म्हणता येऊ शकते. म्हणून त्या ठिकाणी सांगता येऊ शकते बघा, निवड प्रक्रियेमध्ये उपलब्ध उमेदवारामधून योग्य व्यक्तीची निवड केली जाते. म्हणजेच भरतीमध्ये काय केलं जाणार आहे, संभाव्य उमेदवारांचा किंवा मग संभाव्य कर्मचाऱ्यांचा शोध घेतला जाणार आहे आणि त्यांना काय अर्ज करण्यासाठी प्रवृत्त केलं जाणार आहे. तर निवड प्रक्रियेमध्ये काय जे काही उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत त्याच उमेदवारामधून काय योग्य त्या उमेदवाराची निवड कर्मचारी म्हणून करण्यात येणार आहे. ही एक या ठिकाणी बाब सांगता येऊ शकते. त्यासोबतच पुढे बघा, निवड प्रक्रियेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या व्यक्तींचे 2 गटामध्ये विभागणी करण्यात येते. काय जे काही निवड प्रक्रियेमध्ये काय केलं जाणार आहे, जे काही जॉब किंवा काम करू इच्छिणाऱ्या किंवा काम करण्यासाठी काय इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची 2 भागामध्ये विभागणी केली जाते. कोणत्या 2 भागामध्ये, एक म्हणजे निवड केलेले उमेदवार आणि दुसरे म्हणजे निवड न करण्यात आलेले उमेदवार, असे 2 गट करण्यात येतात बरं का. बघा तिच्यात सांगण्यात आलेलं आहे 2 गटामध्ये विभागणी केली जाते. यात पहिला गट म्हणजे नोकरी दिली जाणाऱ्यांचा, तर दुसरा गट नोकरी नाकारली जाणाऱ्यांचा असतो. म्हणजेच काय सांगितले, निवड प्रक्रिया 2 भागामध्ये विभागली जाते. एक नोकरी ज्यांना दिली त्यांचा भाग आणि दुसरा भाग म्हणजेच ज्यांना नोकरी दिली नाहीत असे उमेदवार, असे 2 गटामध्ये काय विभागणी केली जाते. त्यासोबतच ही निवड प्रक्रियेमध्ये काय केलं जाते, संबंधित उमेदवाराची पात्रता, कौशल्य, ज्ञान किंवा कार्य करण्याची आवड या सर्व बाबी या निवड प्रक्रियेमध्ये विचारात घेतल्या जातात. हे लक्षात. त्यासोबतच आपल्याला पुढे सांगता येऊ शकते बघा, या निवड प्रक्रियेमध्ये काय केलं जाणार आहे, तर बघा ही निवड प्रक्रिया भरतीनंतर तर केली जाते, पण या निवड प्रक्रियेमध्ये काय केलं जाते की संबंधित जे काही उमेदवारांनी अर्ज केलेले आहे त्या अर्जाची छाननी केली जाते. छाननीद्वारे ज्या काही चाचण्या संबंधी कधी घ्यायची त्याची माहिती दिली जाते. चाचण्या घेण्यात येतात, मुलाखती घेण्यात येतात आणि योग्य त्या उमेदवाराची निवड करण्यात येते. निवड काही कर्मचाऱ्यांची होते योग्य उमेदवाराची, पण ज्यांची निवड झाली नाही त्यांना काय केलं जाते, मग उपक्रमामध्ये सामावून घेतलं जात नाही. हे लक्षात. म्हणून या ठिकाणी सांगता येऊ शकते बघा, काय निवड ही भरतीनंतर करण्यात येणारी प्रक्रिया असून यात उपक्रमाकडे आवेदन केलेल्या कर्मचाऱ्यांच्या विविध चाचण्या घेऊन सुयोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. म्हणजेच काय म्हटले, ही निवड प्रक्रिया भरतीनंतर आहे आणि या निवड प्रक्रियेमध्ये काय केलं जाणार आहे की जे काही उपक्रमाकडे उमेदवारांचे आवेदन आलेले आहेत किंवा अर्ज आलेले आहेत त्या अर्जाची काय चाचणी करून सुयोग्य कर्मचाऱ्यांची किंवा सुयोग्य व्यक्तींची निवड उपक्रमासाठी केली जाणार आहे. हे लक्षात.
त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते त्यामध्ये काय, दुसऱ्या शब्दात निवड ही अशी प्रक्रिया आहे की ज्यात आवेदन केलेल्या उमेदवारांची वर्गीकरण हे 2 भागामध्ये केले जाते. तर आता वर्गीकरण 2 भागामध्ये केले जाते. मी अगोदर सांगितलं, एकानं नोकरी दिली, दुसऱ्यानं नोकरी दिली नाही, असं वर्गीकरण केलं जाणार आहे, हे लक्षात. आणि हे जे काही निवड होणार आहे ती काय, जे काही ज्ञान, अनुभव, कौशल्य, हे लक्षात, त्यासोबतच कार्य करण्याची आवड, या सर्व बाबींचा विचार करूनच निवड केली जाणार आहे. आता यानंतर आपण काय करू, निवड प्रक्रियेची व्याख्या बघू. निवड म्हणजे काय, व्याख्या बघणं आवश्यक आहे. तर व्याख्या बघा, निवड म्हणजे काय, निवड प्रक्रिया. तर व्याख्या बघा, योग्य कार्यासाठी योग्य व्यक्तींची व्यवस्था करणे म्हणजे निवड होय. काय सांगितले पहिली व्याख्या, योग्य कार्यासाठी योग्य व्यक्तींची व्यवस्था करणे म्हणजेच काय, निवड होय. आता योग्य कार्य आहे म्हणजे, योग्य कार्यासाठी म्हणजे व्यवसायामध्ये काय कार्य केले जाणार आहे आणि ते योग्य असेल अशा कार्यासाठी काय, योग्य व्यक्तींची व्यवस्था करणं. आता व्यक्ती लागणार आहेत योग्य कार्यासाठी, योग्य व्यक्तीच लागतील. मग ती आता व्यक्ती जे काही लागत आहे त्यांची व्यवस्था करणं म्हणजेच काय, निवड होय. आता भरतीद्वारे उमेदवारांचा शोध घेतला, त्यांना अर्ज करण्यासाठी प्रवृत्त केलं, भरती तिथंच झालं. पण आता भरतीद्वारे जे काही अर्ज मागवले त्या अर्जाची छाननी केली जाते या निवड प्रक्रियेमध्ये. छाननी करून त्यांच्या चाचण्या घेतल्या जातात, चाचण्या घेऊन मुलाखती घेतल्या जातात, मुलाखती घेतल्यानंतरच काय, निवड केली जाणार आहे. म्हणून जे काही योग्य कार्य आहे, योग्य कार्यासाठी योग्य व्यक्तींची व्यवस्था करणे म्हणजेच मुलाखत होय. ही पहिली व्याख्या सांगता येईल. दुसरी व्याख्या बघा, या ठिकाणी सांगता येईल डेल योडर यांच्या मते. डेल योडर काय म्हणतात बघा, निवड ही अशी प्रक्रिया आहे ज्यात नियुक्तीसाठी इच्छुक व्यक्तींना 2 भागात विभागले जाते. प्रथम ज्याची नियुक्ती करण्यात येणार आहे व द्वितीय ज्याची नियुक्ती करण्यात येणार नाही असे. काय म्हणले, डेल योडर काय म्हणतात, निवड प्रक्रिया ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात काय केलं जाणार आहे, नियुक्तीसाठी ज्या उमेदवारांनी काय केलेले आहेत, अर्ज केलेले आहेत, अशा उमेदवारांची 2 भागामध्ये विभागणी केली जाणार आहे. एक म्हणजे पहिला भाग म्हणजे काय, ज्यांची नियुक्ती झाली किंवा करण्यात आलेली आहे, आणि दुसरी बाब म्हणजे काय, ज्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे, निवड प्रक्रिया असं म्हटलं. म्हणजेच या निवड प्रक्रियेमध्ये काय केलं जाणार आहे, जे काही अर्जाची छाननी होऊन सर्व उमेदवारांनी जे काही अर्ज केले त्या अर्जांची छाननी केली जाते. त्या अर्जाची छाननी करून व्यवसाय संघटनेसाठी त्यांची पात्रता, योग्यता, अनुभव या सर्व बाबी बघितल्या जातात, त्यांची चाचण्या घेतल्या जातात आणि त्या चाचण्याद्वारे कर्मचाऱ्यांसाठी जो व्यक्ती योग्य आहे अशा व्यक्तींची काय केली जाते, निवड केली जाते. आणि जे व्यवसाय संघटनेसाठी ज्यांची पात्रता कमी असेल, ज्याला अनुभव कमी असेल, त्यासोबतच काय, ज्यांना जे चाचण्यामध्ये किंवा ज्या काही मुलाखतीमध्ये ज्या काही बाबी घेतल्या होत्या त्या बाबीमध्ये कमी पडत असतील, अशा वेळेस त्यांचा काय अस्वीकार केला जातो. म्हणजे त्याला म्हणता येईल अस्वीकार्य कर्मचारी. पहिले एक स्वीकार्य कर्मचारी आणि दुसरा अस्वीकार्य कर्मचारी, असे 2 भागामध्ये विभागणी करता येऊ शकते, हे लक्षात. आता त्यानंतर आपल्याला काय बघायचे, तर कर्मचारी निवड प्रक्रिया म्हणजे त्याला म्हणता येईल स्टेप्स इन सिलेक्शन प्रोसेस किंवा त्यालाच म्हणता येईल काय, निवड कार्यपद्धती. आता निवड कार्यपद्धती कशी असते हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे, हे लक्षात. आपल्याला सिलेबसमध्ये पॉइंट दिलाय काय, सिलेक्शन प्रोसेस. तीच सिलेक्शन प्रोसेस त्यालाच काय म्हणता येईल, स्टेप्स इन सिलेक्शन प्रोसेस. म्हणजेच कर्मचारी निवड प्रक्रिया किंवा निवड प्रक्रियेची कार्यपद्धती किंवा टप्पे. पहिला पॉइंट म्हणजेच काय, भरतीची जाहिरात. आता व्यवसाय संघटनेमध्ये किंवा उपक्रमामध्ये काय पाहिलं जाते, किती कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, हे लक्षात. म्हणजे कर्मचाऱ्यांची काय केली जाते, अगोदर
आवश्यकता व्यवसाय संघटनेमध्ये किंवा उपक्रमामध्ये बघितलं जाते आणि त्यानंतर काय वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिली जाते. हे लक्षात. म्हणजे भरतीची जाहिरात या ठिकाणी निवड प्रक्रियेमधील पहिला भाग किंवा पहिला टप्पा काय भरतीची जाहिरात. त्यामध्ये सांगता येऊ शकते बघा, आवश्यक कर्मचारी संख्या ठरवून त्या दृष्टीने योग्य वृत्तपत्रामध्ये रिक्त जागांची माहिती जाहिरातीद्वारे प्रसिद्ध करून अर्ज मागवले जातात. म्हणजेच काय केलं जाते भरतीची जाहिरात म्हणजे जे काही व्यवसाय संघटनेमध्ये किंवा उपक्रमामध्ये किती कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, किती कर्मचाऱ्यांची गरज आहे, ही संख्या काय ठरवली जाते आणि ती संख्या ठरवल्यानंतर काय केलं जाते वृत्तपत्रात किंवा मग वर्तमानपत्रामध्ये त्या रिक्त पदाविषयी जाहिरात दिली जाते आणि त्या जाहिरात दिल्यानंतर त्यांच्याद्वारे काय अर्ज मागवले जातात. हा पहिला निवड प्रक्रियेतील टप्पा सांगता येईल. आता त्यानंतर दुसरा टप्पा किंवा मग दुसरा पॉइंट बघा, अर्ज स्वीकारणे. आता भरतीची जाहिरात दिली, संख्या अगोदर फाइंड आउट केली किती लागणार आहे, कर्मचारी किती लागणार आहेत, त्यानंतर वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिली किंवा मग आता जाहिरात तिच्या माध्यमाद्वारे जाहिरात दिली, जे काही जाहिरातीचे माध्यम आहे माध्यमाद्वारे जाहिरात दिली, अर्ज मागवले. हे लक्षात. आता अर्ज जे काही येईल आहेत त्या अर्जाचा स्वीकार केला जातो. अर्जाचा स्वीकार केला जातो म्हणजे भरतीची जाहिरात दिल्यानंतर जे उमेदवार इंटरेस्टेड असतात ते त्या उपक्रमाकडे काय करतात, जाहिरात वाचून किंवा ऐकून किंवा पाहून ते काय करतात, त्या जाहिरातीप्रमाणे त्या उपक्रमाकडे काय करतात, अर्ज करतात. मग जे काही अर्ज केलेले आहेत त्या अर्जांची स्वीकारणी केली जाते किंवा मग स्वीकार केला जातो किंवा अर्जात जे काही अर्ज आलेले आहेत ते एकत्रित केले जातात. हे लक्षात. आणि हे जे काही अर्ज आलेले आहेत ते वेळेमध्येच आले पाहिजेत, त्यासाठी बी टाइम दिलेला असतो. हे लक्षात. त्या वेळेमध्येच आलेले अर्ज स्वीकारले जातात आणि अर्जाचा स्वीकार झाल्यानंतर काय केलं जाते, पुढला टप्पा त्या ठिकाणी किंवा पुढली बाब करण्यात येते. हे लक्षात. म्हणजेच या ठिकाणी सांगता येऊ शकते काय की भरतीची जाहिरात देणे, मग भरतीची जाहिरात दिल्यानंतर अर्ज करतात उमेदवार, वेगवेगळ्या माध्यमातून अर्ज करतात. मग त्या वेगवेगळ्या माध्यमातून जे काही अर्ज आलेले आहेत किंवा आवेदन आलेले आहेत त्या आवेदनाचा स्वीकार केला जातो आणि स्वीकार केल्यानंतर ते सर्व एकत्रित केले जातात. हे लक्षात. आणि हे जे काही अर्ज केले जाणार आहेत यांचा स्वीकार या काही ठरलेल्या वेळेमध्ये जर उमेदवारांनी जर अर्ज केलेला असेल तर केला जातो. म्हणजेच अर्ज करण्यासाठी किंवा आवेदन करण्यासाठी ठराविक वेळेमध्येच किंवा ठराविक कालावधीमध्येच अर्ज करावा लागतो संबंधित उमेदवारांना. त्यानंतर पुढला पॉइंट, अर्ज छाननी किंवा अर्जाची छाननी. आता पुढला टप्पा निवड प्रक्रियेचा काय, अर्जाची छाननी. अर्जाची छाननी म्हणजे उमेदवारांनी जे काही अर्ज उपक्रमाकडे रिक्त पदासाठी केलेले असतात त्या रिक्त पदासाठी जे काही अर्ज आलेले असतात त्या अर्जांचा स्वीकार केला जातो उपक्रमाद्वारे आणि त्यानंतर त्याची छाननी केली जाते. छाननी म्हणजे काय, ते काय केले जातात, सॉर्ट आउट केले जातात. त्याची छाननी केली जाते. कशाच्या आधारावर तर बघा, ते छाननी करताना काही गोष्टी विचारात घेतल्या जातात. संबंधित उमेदवारांची पात्रता म्हणा, शिक्षण म्हणा, अनुभव म्हणा, हे लक्षात, कौशल्य म्हणा, हे लक्षात. त्यासोबतच काय वय म्हणा, या इत्यादी निकषावर काय केलं जाते, त्या अर्जाची छाननी केली जाते. हे लक्षात. आणि अर्जाची छाननी झाल्यानंतर संबंधित उमेदवारांना काय मुलाखतीसाठी काय केलं जाते, पत्र पाठवलं जाते किंवा मुलाखतीची सूचना पाठवली जाते. त्यानंतरचा पुढचा पॉइंट सांगता येऊ शकते काय, मुलाखतीस आमंत्रण किंवा मग प्राथमिक मुलाखत. आता यामध्ये काय केलं जाणार आहे, अर्जाची छाननी केल्यानंतर संबंधित उमेदवारांना काय मुलाखतीची सूचना दिली जाणार आहे आणि मुलाखतीची सूचना दिल्यानंतर काय ते संबंधित उमेदवार किंवा कॅन्डिडेट काय त्या मुलाखतीसाठी येत असतात
आणि त्या मुलाखतीमध्ये काय जी काही प्राथमिक माहिती असेल किंवा मग वैयक्तिक माहिती किंवा बेसिक माहिती विचारली जाते या मुलाखतीमध्ये. म्हणजे नाव, गाव, पत्ता, छंद म्हणा, स्ट्रेंथ म्हणा, विकनेस म्हणा, अशा बेसिक गोष्टी विचारल्या जातात. म्हणजेच काय तिथं सांगता येऊ शकते काय प्राथमिक बातचीत, जनरल बेसिक माहिती विचारली जाते या मुलाखतीमध्ये. आणि जर आवश्यकता भासली तरच, आवश्यकता जर त्या ठिकाणी वाटली तर लगेच त्या निवडलेल्या कर्मचाऱ्याची काय लेखी परीक्षा ही घेतली जाते. हे लक्षात. म्हणजे संबंधित निवडलेल्या उमेदवाराची काय लेखी परीक्षा पण घेण्यात येते. हे लक्षात. म्हणून हा एक टप्पा सांगता येऊ शकतो. त्यानंतरचा पुढला जो काही टप्पा किंवा पुढला पॉईंट सांगता येऊ शकतो काय निवडलेल्या उमेदवारांची परीक्षा कंसामध्ये लेखी व इतर चाचण्या. आता मुलाखत झाली, मुलाखती प्राथमिक मुलाखत. आता त्या प्राथमिक मुलाखतीमध्ये काय म्हणजे बातचीत केली जाते बेसिक बाबीविषयी. आवश्यकता वाटल्यास काय लेखी परीक्षा ही घेतली जाते. हे लक्षात. समजा तिथं जर लेखी परीक्षा झाली नसेल तर मग काय मुलाखतीमध्ये बेसिक बातचीत जर होते किंवा बेसिक माहिती विचारली जाते आणि त्यानंतर त्यांना काय लेखी परीक्षेविषयी माहिती दिली जाते नंतर जेव्हा होणार आहे तेव्हा. मग लेखी परीक्षा किंवा उमेदवारांची लेखी परीक्षा किंवा निवडलेल्या उमेदवारांची परीक्षा कंसात लेखी व इतर चाचण्या. आता काय संबंधित जो काही उमेदवार निवडलेला आहे अर्जाच्या छाननीद्वारे, मग अर्जाच्या छाननीद्वारे संबंधित उमेदवार निवडला, त्याची बेसिक माहिती विचारली. आता बेसिक माहिती विचारल्यानंतर काय केलं की तो निवडलेला झाला, कारण अर्जाची छाननी केली ना, निवडली ना त्याच्यातून विशिष्ट अर्ज. हे लक्षात. मग आता त्या अर्जाची छाननी केली, मुलाखत घेतली, मग आता ते निवडलेले झाले उमेदवार. आता निवडलेल्या उमेदवारांच्या काय परीक्षा, मग ते लेखी असो किंवा इतर चाचण्या. आता कोणत्या असू शकतात तर बघा, निवडलेल्या उमेदवारामधून योग्य उमेदवार निवडण्यासाठी त्यांच्या विविध चाचण्या घेतल्या जातात. यामध्ये काही चाचण्या पुढील प्रमाणे सांगण्यात येतात. मग पहिली चाचणी बघा, मानसिक चाचणी. मानसिक चाचणी म्हणजे संबंधित उमेदवाराची काय मानसिक चाचणी घेण्यात येते. आता या मानसिक चाचणीमध्ये काय असते तर बघा, उमेदवाराच्या मानसिक प्रवृत्तीत व्यवहार व वागणुकीसंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी ही चाचणी घेतली जाते. म्हणजेच काय मानसिक चाचणी म्हणजे संबंधित उमेदवारांविषयी एखाद्या व्यवहाराबाबतीत, एखाद्या त्याच्या वर्तणुकीविषयी किंवा त्याच्या प्रवृत्तीविषयी जास्तीत जास्त माहिती मिळवण्यासाठी ही चाचणी घेतली जाते. त्यानंतर दुसरी चाचणी बघा कोणती आहे, बौद्धिक चाचणी. आता यामध्ये काय केलं जाणार या बौद्धिक चाचणीमध्ये तर बघा, उमेदवाराची भाषा, तर्कशुद्धता, प्रश्न सोडवण्यासाठीची क्षमता आणि आकलन शक्ती यांची चाचणी घेते. म्हणजेच काय बौद्धिक क्षमतामध्ये काय कर्मचाऱ्यांचे जे काही बौद्धिक बाबींचा विचार केला जाणार आहे आणि त्यामध्ये काय तर्कशुद्धता असेल, आकलन असेल, प्रश्न सोडवण्यासाठी त्याची क्षमता असेल. हे लक्षात. किंवा त्यासोबतच सांगता येईल की काय त्याची एखादी प्रश्न सोडवायचा असेल तर तो कशा पद्धतीनं आकलन, त्यासोबतच कशा पद्धतीनं आपली शक्ती लावत आहे याचा या बौद्धिक चाचणीद्वारे विचार केला जातो. त्यानंतर पुढली चाचणी बघा, कल चाचणी. या कल चाचणीमध्ये सांगता येऊ शकते विशिष्ट कार्य करण्याची मानसिकता उमेदवारात आहे किंवा नाही याचा शोध घेण्यासाठी ही चाचणी उपयोगात आणली जाते. म्हणजे काय या कल चाचणीद्वारे काय केलं जाणार आहे, त्या संबंधित उमेदवारासमोर अशी परिस्थिती निर्माण केली जाणार आहे की त्याचा कल कोणत्या बाजूकडे आहे. एक तो निर्णय घेण्याबाबतीत आहे का निर्णय न घेण्याबाबतीत आहे. निर्णय घेण्याबाबतीत असेल तर तो कशा पद्धतीने घेणार आहे एखाद्या प्रश्नाबाबतीत किंवा एखाद्या समस्येबाबतीत, आणि निर्णय घेत नसेल तर का घेत नसेल हे या कल चाचणीद्वारे पाहिलं जाते. त्यानंतर पुढला लेखी चाचणी किंवा लेखी परीक्षा. लेखी चाचणी किंवा लेखी परीक्षा म्हणजे संबंधित उमेदवाराची या चाचणीमध्ये काय केली जाणार आहे त्याच्याकडून लेखी परीक्षा घेतली जाणार आहे किंवा लेखी चाचणी घेतली जाणार आहे. म्हणजे त्याला काही विशिष्ट प्रश्न दिले जाणार आहेत, त्याची उत्तरं लिहा किंवा मग ऑब्जेक्टिव्ह दिले जाणार आहेत, त्याचे प्रश्न त्याच्याकडून घेतले जाणार आहेत.
म्हणजे लेखी चाचणी किंवा मग लेखी परीक्षा हे सांगता येऊ शकते. म्हणजेच काय बघा, निवडलेल्या उमेदवारांची परीक्षा त्यामध्ये लेखी व विविध चाचण्या त्यामध्ये एकूण 4 पॉइंट सांगता येतील. पहिली चाचणी म्हणजे मानसिक, दुसरी बौद्धिक चाचणी, तिसरी कल चाचणी आणि चौथा जो काही आहे ते म्हणजे काय लेखी चाचणी किंवा लेखी परीक्षा हे सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढचा पॉइंट म्हणजेच काय, नंबर 6 मुख्य मुलाखत. अगोदर जी काही मुलाखत झालेली होती अर्जाची छाननी झाल्यानंतर ती प्राथमिक मुलाखत होती, फक्त बातचीत करण्यासाठी आणि त्याला ज्या काही परीक्षा होणार आहेत त्या बाबतीत माहिती देण्यासाठी घेतलेली होती. पण आता ही मुख्य मुलाखत असते. मुख्य मुलाखत म्हणजे ज्या काही चाचण्या घेतलेल्या आहेत, ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत, बौद्धिक, मानसिक, कल चाचणी असेल, लेखी चाचणी असेल, यानंतर मुख्य मुलाखत घेतली जाते आणि या मुलाखतीमध्ये काय त्या संबंधित जो काही उमेदवार आहे त्याविषयी काय केले जाते, पारख केली जाते. म्हणजे त्याच्या जे काही विविध गुणांची पारख या मुख्य मुलाखतीमध्ये केली जाते हे लक्षात. म्हणजेच या ठिकाणी सांगता येऊ शकते बघा, मुख्य मुलाखत ही प्रक्रिया सर्व निवड कार्यपद्धतीची अतिशय महत्वाची प्रक्रिया आहे. यामध्ये जे उमेदवार निवड करण्यात आले आहेत त्यांची मुलाखत घेतली जाते. या मुलाखतीमधून उमेदवारांच्या विविध गुणांची पारख करून उमेदवारांना पुढील प्रक्रियेसाठी मंजुरी दिली जाते. म्हणजेच काय केलं जाते, मुख्य मुलाखतीमध्ये जे काही संबंधित उमेदवार आहेत त्या उमेदवारांची काय विविध गुणांची, त्यांच्यामधील जे काही गुण आहेत त्या गुणांची पारख केली जाते आणि पारख केल्यानंतर त्यांना पुढील प्रक्रियेसाठी मंजुरी दिली जाते. हे लक्षात. म्हणजेच पुढील प्रक्रियेसाठी मंजुरी दिली जाते म्हणजे जर समजा त्यांचं सिलेक्शन झालं 100%, मुख्य मुलाखतीमध्ये सांगितलं ठीक आहे तुम्ही सिलेक्टेड आहात, त्यांची पारख गुणांची केली, गुणांची पारख केल्यानंतर ते चांगले वाटले तर त्यांना पुढील प्रक्रियेसाठी मंजुरी दिली जाते. आणि जर समजा मुख्य मुलाखतीमध्ये त्यांना जर वाटलं की संबंधित उमेदवार हा अयोग्य आहे तर त्याला तिथंच हे केलं जाते. आणि जर समजा योग्य गुणांची पारख करून त्यांना जर वाटलं पटलं बाबा इट इज अ गुड कॅन्डिडेट फॉर आवर ऑर्गनायझेशन, तर ते काय करतात पुढल्या प्रक्रियेसाठी किंवा पुढल्या प्रोसेससाठी काय करतात ते मंजुरी देतात. त्यानंतरचा पुढला पॉइंट बघा, संदर्भ चौकशी. संदर्भ चौकशी म्हणजे काय, जे काही उमेदवार निवडले गेलेले आहेत, निवडलेल्या उमेदवारांचं काय प्राथमिक मुलाखत झाली, निवडलेल्या उमेदवारांच्या परीक्षा झाल्या, परीक्षामध्ये चाचण्या झाल्या, मुख्य मुलाखत झाली, सर्व झालं. आता जे काही निवडलेल्या उमेदवाराची या संदर्भ चौकशी म्हणजे त्यानं जे काही अर्ज केला होता त्या अर्जासोबत काही कागदपत्र लावलेली असतील हे लक्षात. मग त्या कागदपत्राची काय केली जाते, चौकशी केली जाते. बघा त्यामध्ये सांगता येऊ शकते, उमेदवाराची मुख्य मुलाखत घेतल्यानंतर उमेदवारांनी अर्जासोबत जोडलेल्या विविध कागदपत्रांची चौकशी केली जाते व योग्य असतील तर त्या उमेदवारांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले जाते. म्हणजेच या ठिकाणी काय केलेलं आहे, संदर्भ चौकशीमध्ये मुख्य मुलाखतीनंतर हे संदर्भ चौकशी होते. डॉक्युमेंटेशन थोडक्यात पाहिलं जाते, सर्व डॉक्युमेंट चेक केले जातात त्यांना दिलेले, आणि ते डॉक्युमेंट जर करेक्ट ऍक्युरेट जर असतील तर त्याला वैद्यकीय चाचणीसाठी सुचवलं जाते किंवा पाठवलं जाते, मेडिकल चेकअपसाठी. हे लक्षात. बघा ती आता पुढला पॉइंट, वैद्यकीय तपासणी किंवा परीक्षा. आता कोणत्याही अंतिम उमेदवाराची किंवा कोणत्याही उमेदवाराची अंतिम निवड झाल्यानंतर काय केलं जाते, अंतिम म्हणजे फायनल निवड झाली, सिलेक्टेड झालं. आता सिलेक्टेड झालं तर त्याला काय करावं लागेल, मेडिकल सर्टिफिकेट आणून द्यावं लागते, म्हणजेच मेडिकल चेकअप. आता उद्या चरून जर तुम्ही ऍज अ गव्हर्नमेंट कॅन्डिडेट म्हणून लागणार असताल कुठं, म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये फॉर्म भरला असताल, तुम्ही परीक्षा दिलात, तुमचं सिलेक्शन झालं, तुमची मुलाखत झाली, मुलाखतीमध्ये तुम्ही पास झालात तर तुम्हाला काय केलं जाते, डॉक्युमेंटेशन झाल्यानंतर तुम्हाला ते काय म्हणतात, तुम्ही काय करा, तुमचं मेडिकल चेकअप करा, वैद्यकीय तपासणी करा आणि वैद्यकीय तपासणी करून तो रिपोर्ट आमच्याकडे जमा करा. मग आपल्याला तिथं काय करावं लागते, जॉईन होताना ते मेडिकल सर्टिफिकेट द्यावं लागते.
हे लक्षात. मग मेडिकल सर्टिफिकेट म्हणजे ते मेडिकल सर्टिफिकेट कशासाठी किंवा संबंधित उमेदवाराची जी काही आम्ही निवड केलेली आहे तो निरोगी आहे, त्याचं आरोग्य चांगलं आहे, त्याला कोणत्याही प्रकारचं काय आजार नाही, या बाबतीत काय वैद्यकीय तपासणी केली जाते. बघा त्यामध्ये सांगता येऊ शकते, कोणत्याही उमेदवारांची अंतिम निवड करण्यापूर्वी शारीरिक तपासणी केली जाते. वजन, उंची, कायमस्वरूपाचे आजार, दृष्टी इत्यादींची वैद्यकीय अहवाल मिळवला जातो. इत्यादींचा वैद्यकीय अहवाल मिळवला जातो आणि ज्या उमेदवारांची शारीरिक क्षमता चांगली आहे त्यांची निवड केली जाते. आता बघा, मुख्य मुलाखत झाली, संदर्भ चौकशी झाली तर संबंधित उमेदवारांची जवळपास 90% सिलेक्शन झालेलं असते, हे लक्षात. पण 10% कधी होते? संबंधित कर्मचाऱ्यांची शारीरिक चाचणी झाल्यानंतर, म्हणजे मेडिकल चेकअप झाल्यानंतर. मेडिकल चेकअप का करायचं? संबंधित उमेदवार आहे का नाही, उमेदवारांची दृष्टी असेल, जे काही आजार असतील त्यासोबत त्या ठिकाणी दिलेलं आहे बघा, कायम स्वरूपाचे आजार, त्यासोबतच उंची, वजन, ह्या सर्व बाबी चेक केल्या जातात. आणि जर त्यामध्ये जर परफेक्ट असेल, सर्व बाबी चांगल्या असतील वैद्यकीय तपासणीतून, तर त्याचं निवड केली जाते. त्यानंतरचा पुढला टप्पा बघा निवड प्रक्रियेमधला, निवड, निर्णय व नियुक्ती. निवड, निर्णय व नियुक्ती. तर बघा त्यामध्ये सांगता येऊ शकते, उमेदवारांच्या सर्व चाचण्या घेतल्यानंतर उत्कृष्ट उमेदवारांच्या निवडीचा निर्णय घेतला जातो व त्याला नियुक्तीपत्र दिले जाते. याच प्रक्रियेत उमेदवाराला सेवा संबंधित नियम, पदाचे नाव, वेतन व भत्ते इत्यादींची माहिती दिली जाते. आता हे बेसिक बाब आहे. काय? संबंधित जे काही उमेदवार आहे त्याची जी काही वैद्यकीय परीक्षा झाल्यानंतर त्याला काय केलं जाते? त्याची निवडी संबंधित निर्णय घेतला जातो किंवा त्याची निवड केली जाणार आहे, हे लक्षात. त्यासोबत त्याला माहिती दिली जाते आणि त्यासोबतच त्याची नियुक्ती केली जाते. आता नियुक्ती केल्यानंतर त्याला सर्व बाबी सांगितल्या जातात, त्या पदासंबंधित पदाविषयी माहिती, त्यासोबतच काय त्याचं वेतन, त्यासोबतच त्याचे भत्ते, हे लक्षात. ही सर्व माहिती त्याला दिली जाते संबंधित उमेदवाराला, हे लक्षात. म्हणजे निवड जर वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर जवळपास त्याला जमा केल्यानंतर ओके असेल तर झालीच. तर आता निवडीचा निर्णय, कोणत्या ठिकाणी निवड करायची, कोणत्या कार्यासाठी. आता उपक्रम म्हणल्यानंतर वेगवेगळे उपक्रमासाठी जे काही अर्जामध्ये दिले, म्हणजे जे जाहिरातीमध्ये दिलं होतं त्या ठिकाणी असू शकते, पण त्यामध्ये आणखीन कोणतं काम द्यायचं हे या बाबतीत निर्णय घेतला जातो. आणि निर्णय घेतल्यानंतर त्याची नियुक्ती संबंधित निश्चित केली जाते आणि त्या नियुक्ती बाबतीत सर्व माहिती संबंधित उमेदवाराला दिली जाते, हे लक्षात. म्हणजेच काय, निवड, निर्णय व नियुक्ती या ठिकाणी करण्यात येते संबंधित उमेदवाराची. त्यानंतर निवड प्रक्रियेचे सर्व टप्पे किंवा कार्यपद्धती झालेली आहे. तर बघा त्यामध्ये सांगता येतील सर्व, एका मिनिटामध्ये सर्व रिव्ह्यू सांगतो. पहिला आहे काय, भरतीची जाहिरात. दुसरं आहे काय, अर्ज स्वीकारणे. तिसरी आहे काय, अर्जाची छाननी. चौथं आहे मुलाखत. कोणती मुलाखत? प्राथमिक. त्यानंतर काय, निवडलेल्या उमेदवारांची चाचण्या. त्याच्यामध्ये कोणत्या निवडलेल्या उमेदवारांच्या चाचण्यामध्येच काय, लेखी परीक्षा असू शकतात किंवा इतर चाचण्या. त्यामध्ये मानसिक चाचणी असेल, बौद्धिक चाचणी असेल, कल चाचणी असेल, लेखी चाचणी असेल किंवा लेखी परीक्षा असेल. त्यानंतर मुख्य मुलाखत असेल. त्यानंतर संदर्भ चौकशी असेल. त्यानंतर काय, वैद्यकीय तपासणी असेल. आणि शेवटची बाब म्हणजेच काय, निवड, निर्णय आणि नियुक्ती. एवढे टप्पे किंवा मग एवढी कार्यपद्धती संबंधित काय, निवड प्रक्रियेची सांगता येऊ शकते, हे लक्षात. त्यासोबतच आपल्याला पुढे सांगता येऊ शकते काय, ही जे काही निवड प्रक्रियेची आदर्श कार्यपद्धती बघितल्यानंतर आपल्याला या निवड प्रक्रियेचे काही वैशिष्ट्ये थोडक्यात सांगता येतील. बघा थोडक्यात वैशिष्ट्ये. नंबर 1, 1 लाईन आहे. निवड प्रक्रिया ही भरतीनंतर सुरू होणारी प्रक्रिया आहे. जेथे भरती प्रक्रिया संपते तेथूनच निवड प्रक्रियेला सुरुवात होते. म्हणजेच काय सांगितलं इथं, पहिला पॉइंट, निवड प्रक्रिया ही भरतीनंतर सुरू होणारी प्रक्रिया आहे. जिथं निवड प्रक्रिया ही भरतीनंतर सुरू होणारी प्रक्रिया आहे. जिथं भरती प्रक्रिया संपते तिथंच निवड प्रक्रिया सुरू होते, हे सांगितले. दुसरं बघा, निवड ही एक नकारात्मक प्रक्रिया आहे. यात योग्य व्यक्तींची नियुक्ती केली जाते व अयोग्य व्यक्तीला नाकारले जाते. आता हे निवड प्रक्रिया कशी आहे, ही नकारात्मक स्वरूपाची बाब आहे, सकारात्मक नाही.
नकारात्मक का आहे? कारण यामध्ये काय केलं जाणार आहे, जे काही पात्रधार व्यक्ती आहेत किंवा मग जे योग्य आहेत, जे कौशल्यवान आहेत, जे पात्रताधारक आहेत, त्यांची काही नियुक्ती केली जाणार आहे, निवड केली जाणार आहे, आणि जे अयोग्य असतील म्हणजे अपात्रधारक असतील त्यांची नियुक्ती केली जाणार नाही किंवा निवड केली जाणार आहे. म्हणून हे नकारात्मक प्रक्रिया आहे. त्यानंतर पुढे निवड प्रक्रियेत अर्ज करणारा त्याची योग्यता, अनुभव, कौशल्य, बुद्धिमत्ता, कार्यक्षमता व ज्ञान इत्यादी गुणांची चाचणी केली जाते. म्हणजे काय, या निवड प्रक्रियेमध्ये काय केले जाणार आहे, संबंधित जो कोणी अर्ज केलेला आहे त्या अर्जदाराची काय योग्यता, त्यासोबत ज्ञान, त्याचं कौशल्य, त्याचा अनुभव, त्यासोबतच त्याची बुद्धिमत्ता, त्याची कार्यक्षमता, त्याची मानसिक क्षमता, हे लक्षात, या सर्व गुणांचा विचार या निवड प्रक्रियेमध्ये केला जाणार आहे. त्यानंतर पुढलं वैशिष्ट्य, निवड ही एक सुयोग्य कर्मचाऱ्यांची प्राप्ती करण्याचे एक अति महत्वाचे साधन आहे. याद्वारे सुयोग्य कर्मचाऱ्याची निवड केली जाणार आहे. म्हणजे काय सांगितले, निवड प्रक्रिया किंवा हे निवड हे काय सांगितले, अति महत्वाचे एक साधन आहे. हे निवड प्रक्रिया काय आहे, अति महत्वाचं साधन आहे. कारण या निवड प्रक्रियेद्वारे काय केलं जाणार आहे, जे काही योग्य कर्मचारी त्या उपक्रमाला लागणार आहेत अशा कर्मचाऱ्यांची किंवा अशा सुयोग्य कर्मचाऱ्यांची काय केली जाणार आहे, निवड केली जाणार आहे संबंधित उमेदवारांची. त्यानंतरचं पुढलं वैशिष्ट्य बघा, निवड प्रक्रियेत योग्य व्यक्तींची नियुक्ती केली जाते व त्यानुसार नियुक्त केलेल्या व्यक्तींचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठविला जातो. हा शेवटचं वैशिष्ट्य आहे. काय सांगितले, संबंधित उमेदवारांना निवडलं जाते, त्या सर्व त्याची योग्यता, पात्रता, कौशल्य, ज्ञान, अनुभव सर्व बघून त्याची नियुक्ती केली जाते आणि ते जे काही नियुक्ती झालेली असते त्या निवडीच्या बाबतीत या नियुक्तीच्या बाबतीत माहिती ती वरिष्ठांना, संबंधित जे काही ज्यांनी भरती करून घेतलेली आहे उपक्रमामध्ये ते संबंधित आपल्या वरिष्ठांना काय करतात, सूचनेद्वारे वरिष्ठांना प्रस्ताव पाठवतात. म्हणजे काय प्रस्ताव पाठवतात की बा संबंधित उमेदवारांना उपक्रमामध्ये घेतलेला आहे त्या बाबतीत जर तुमचा काही आक्षेप असेल तर तो कळवा म्हणून तो प्रस्ताव त्यांच्या पुढे मांडला जातो. त्यांनी जर वरिष्ठांनी जर तो प्रस्ताव मंजूर केला की बाबा डन, सही वगैरे केली तर ओके, त्यांना घेतलं जाते. पण समजा त्यांना जर वाटलं की बाबा काही कर्मचाऱ्यांना नको वाटलं असेल किंवा मग नको असेल तर मग ते तिथं काय करतात, संबंधित कर्मचाऱ्याविषयी किंवा संबंधित उमेदवाराविषयी, संबंधित जे उमेदवारांनी आहेत ते उमेदवारांची निवड बाबतीत प्रस्ताव काय करतात, संबंधित व्यक्तींचा वरिष्ठांना पाठवतात. वरिष्ठांनी जर मंजुरी दिली तर त्यांचं सिलेक्शन केलं जाते. समजा त्यांनी जर काही त्रुटी किंवा उणिवा काढल्या तर ते त्यामध्ये ते दुरुस्ती करावं लागेल आणि संबंधित जो कोणी उमेदवार असतील अर्ज केलेले, मग त्यांच्या चौकशी बाबतीत परत आपल्याला त्यांना काय करावं लागेल, योग्य तो निर्णय घ्यावा लागतो. आणि जेव्हा वरिष्ठांनी होकार देतील त्या प्रस्तावाला निवडीच्या, तेव्हा संबंधित उमेदवारांना काय केलं जाते, त्या उपक्रमामध्ये समाविष्ट करून घेतलं जाते. अशा पद्धतीनं या ठिकाणी हे वैशिष्ट्य ही सांगता येऊ शकतात. तर या ठिकाणी हा पॉइंट म्हणजेच काय, सिलेक्शन प्रोसेस म्हणजेच काय, निवड प्रक्रिया किंवा निवड प्रक्रियेचे टप्पे किंवा निवड प्रक्रियेची कार्यपद्धती थोडक्यात सांगता येऊ शकते. पुढल्या लेक्चरमध्ये यानंतरचा पॉइंट घेऊ. ओके, थँक्यू.